घरचा माणूस कवी आणि लेखकावर कधीच विश्वास ठेवत नाही. तर मी तुम्हाला सांगतो, माझ्या लेखन कार्यामध्ये मला पूर्ण साथ ही अरुणाने दिली. परवा एक विवरण प्रसिद्ध झालं, ज्याने आपले उत्पन्नाचे दाखले दिले त्यांचे, आणि त्यात 2-3 वर्तमानपत्रात असा उल्लेख होता की विष्णू वाघही कोट्याधीश होता. ते वाचल्यानंतर मलाच आश्चर्याचा धक्का बसला की मी कोट्याधीश कधी झालो. कारण माझ्या उत्पन्नाचा जो दाखला मी दिलेला आहे त्यात मी दाखवलंय की माझा बँक बॅलन्स किती आहे, 1000च्या घरात आहे. दुसऱ्या बँक मधला असाच 1000च्या घरात आहे. माझ्या नावावर एकही पॉलिसी नाही, माझी कसलीही फिक्स डिपॉझिट नाही, माझी कसलीही पोस्टल डिपॉझिट्स नाही. माझं स्वतःचं जे आहे ते सगळं टॅली 0 आहे. माझी पत्नी ही अधिकारी म्हणून काम करते, त्यामुळे तिच्या उत्पन्नाचे काही सोर्स आहेत तेही सगळे मी दिलेले आहेत. तरीही आमचं दोघांचं उत्पन्न मिळून हे 30 लाखांच्या पुढे जात नाही. फक्त घरची जी माझ्या वाडवडिलांची जी काही जमीन जो होता, जो मी आणि भाऊ अशी दोघांची नावं आहेत त्यामध्ये, पण मी त्यात काही बघत नाही. आणि भाऊ पण तो माझ्यासारखाच आहे, त्यामुळे आम्ही दोघेही काही ते बघत नाही. पण तरीही तिथं नाव असल्यामुळे ते मला तिथं द्यावं लागलं, आणि त्याची किंमत ही त्या याच्यामध्ये गेली, आणि म्हणून मी कोट्याधीश. वस्तुतः मी सगळ्यांना सांगतो की माझं धन हे बँकेमध्ये नाही, ते लोकांच्या हृदयामध्ये आहे. तिथे आहे ती कायम ठेव आहे, ती ठेव कधीही कमी होणार नाही, आणि त्याच्यावरतीच विष्णू वाघ आजपर्यंत जगला आहे. पण या सगळ्या याच्यात मला अरुणाने खूप सांभाळलं. कवी लेखक म्हणून तर सांभाळलंच, पण आता माझ्या राजकारणामधलाही अर्धा वाटा हा जवळजवळ तिने उचलला. कारण महिलांच्या माध्यमातून जे काम त्या मतदारसंघात तिने माझ्यासाठी केलं, त्याच्यामुळे अनेक न पोचलेल्या गावामध्ये मी जाऊ शकलो. आज माझ्यापेक्षा ती लोक सगळी मॅडमला अधिक ओळखतात, पण मॅडम या सरकारी अधिकारी असल्यामुळे त्यांना काही करता येत नाही. उलट त्यांच्यावर तक्रारी दाखल होतात, तरीही त्या तिने सोसल्या. त्यामुळे या विजयाचं एक काही टक्के श्रेय हे निर्विवादपणे तिला जातं, हे मी कबूल करतो. आपण जो माझा सत्कार केला त्याबद्दल मी आपले मनपूर्वक आभार मानतो. याच्या पुढे काही मिळो, पद मिळो अथवा न मिळो, पण कलाकारासाठी लढाईची पाळी येईल, कलाकारासाठी काहीतरी करायची पाळी येईल, आणि कलाकारासाठी झगडायची पाळी येईल. त्यावेळी विष्णू वाघ नक्की असेल, याची तुम्ही ग्वाही बाळगा. तिथे काही कमी पडू देणार नाही.